तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती 7 समुद्रापार अरब देशांतील पहिल्या बालभीम जयंतीचं UAE मध्ये उत्साहात नियोजन। जगभरामध्ये संघर्ष, अस्थिरता आणि तणावाचं वातावरण असताना शांतता, मैत्री, करुणा आणि यांचा संदेश देणारा एक प्रेरणादायी उपक्रम UAE मध्ये आयोजित करण्यात आलाय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 9 वर्षीय प्रणील बनकर याने आपल्या मित्रांसोबत बालभीम जयंती साजरी करून आजच्या नवीन पिढीसमोर एक आदर्श निर्माण केलाय। डॉक्टर अनिल बनकर, डॉक्टर पल्लवी बनकर आणि त्यांचा मुलगा प्रवीण बनकर व सारिका बनकर हे कुटुंब मूळचं छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्र येथील असून गेल्या 10 वर्षांपासून अधिक काळ UAE मध्ये वास्तव्यास आहे। परदेशात राहूनही या कुटुंबाने आपल्या मुलांना भारतीय संस्कृती, सामाजिक मूल्य आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार, यांचे संस्कार दिले। यावर्षी लहान प्रणील स्वतःहून बालभीम जयंती साजरी करण्याची कल्पना मांडली। त्याने आपल्या शाळेतील मित्रांना तसेच परिसरातील विविध भारतीय राज्यातून आलेल्या मुलांना या कार्यक्रमासाठी आमंत्रित केलं। मुलांसाठी खास आयोजित या छोटेखानी पण आशयघन कार्यक्रमामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन प्रवासावरती, विद्यार्थी म्हणून त्यांच्या संघर्षमय वाटचालीवरती, शिक्षणावरील निष्ठेवरती आणि भारतीय समाज व राष्ट्र निर्मितीसाठी त्यांनी दिलेल्या महान योगदानावरती चर्चा करण्यात आली। कार्यक्रमात छोटेखानी भाषण, प्रार्थना, संवाद आणि विचारमंथन अशा विविध भागांचा समावेश होता। या निमित्ताने मुलांना बाबासाहेबांचं जीवन केवळ इतिहासातील विषय नसून आजच्या काळातही मार्गदर्शक आहे असं समजावून सांगण्यात आलं। शिक्षण, समता, स्वाभिमान, बंधुता आणि सामाजिक न्याय या मूल्यांची ओळख बालमनाला करून देण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला। कार्यक्रमाची सांगता सर्व सहभागी मुलांना पेन देऊन, भेट देऊन करण्यात आली। हा पेन ज्ञान, शिक्षण आणि प्रगतीचं प्रतीक म्हणून देण्यात आला। बाबासाहेबांनी शिक्षणाला मुक्तीचं साधन मानलं आणि आपल्या लेखणीच्या बळावरती भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीत ऐतिहासिक योगदान दिलं। त्याच प्रेरणेने हा छोटा पण अत्यंत अर्थपूर्ण संदेश मुलांपर्यंत पोहोचवण्यात आला। आज जग कठीण परिस्थितीतून जात असताना मुलांनी बुद्धांच्या आणि बाबासाहेबांच्या विचारांमधून शांतता, प्रेम, करुणा आणि मानवतेचा संदेश देण्याचा प्रयत्न केला। ही या कार्यक्रमाची विशेष बाब ठरली। परदेशात राहूनही भारतीय कुटुंब आपल्या पुढच्या पिढीपर्यंत संस्कार आणि विचार आणि सामाजिक जाणीवा किती सुंदर रीतीने पोहोचवू शकतात, हे या प्रेरणादायी उदाहरण मानलं जात आहे। Good evening, everyone. So, you all know what we're here for, right? Yes. Today is the birth anniversary of Dr. B.R. Ambedkar. He was the drafter of the Constitution. He was born on today, April 14th, and he gave equality, freedom, and fraternity to all. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। सब्ब पापस्स करणं कुशलस्स संपदा सचित्त पर्योदपनं एकं बुद्धान शासनं। साधु साधु साधु। Pranil, you know Aditya Dana Veramani Sikhapadam Samadhiyam. Don't lie. Don't lie. Don't steal from anyone. Don't and, have. Don't harm the animals. Don't be good with every woman, every man, and Don't be bad. Don't be bad with them. Be good and Respect everyone. and you have to give respect to everyone. We are giving this pen because Dr. B.R. Ambedkar wrote a lot of books, and as to tribute to him, we are giving these pens because he loved to write. So first, 10. Wait. You all up? 1, 2, 3. Yes. Good. How Savika? Now you're. Yeah, you both. Jai. मित्रांनो, ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका। अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।